अंदर क्या है, आज बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है, राज ये खोलना चाहती है पब्लिक है, सब जानना चाहती है पब्लिक है। मित्रांनो नमस्कार। पब्लिक सब जानना चाहती है याच्यातली ही जनता अदालत आपल्या पुढे उदाहरण नरेंद्र मोदींचं 4 वेळेस माझा उभ्या महाराष्ट्राचा दौरा झालेला। रिक्षा होती ज्याच्यात शाळेकरी पोरं होती, लहान लहान पोरं होती। माझ्या नजरेत कार्यकर्ता म्हणजे माझा परिवार। आज ते त्याच कृषी उत्पन्न बाजार समितीला संचालक म्हणून आता 2024 आहेच आणि आता कोणाला निवडून द्यायचं हे लोकांना माहिती आहे। पण खोतकर साहेबांच्या कानावर टाकले आणि म्हणलं दुसऱ्या दिवशी मी पूल चालू करतोय, बाकी काय गोष्टी असतील तर तुम्ही बघून घ्या। काही आरोप आहे जनतेचे। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आता फार जुन्या झाल्यात। विरोधकांनी काहीतरी नवीन सांगितलं पाहिजे। त्यांचेच कार्यकर्ते सोडून त्यांना जलसम्राट दुसरं कोणी म्हणत नाही। नवीन आपल्या पार्श्वभूमी डिजिटल आहे। ज्या वेळेला पाणी इथं येतं गांधीनगरला त्यावेळी तुम्ही तुमची टीम घेऊन जा, माझ्याकडे फोटोज आहेत। तुम्ही त्या कामाचं श्रेय घेता की मी आणलंय, मग मेक शुअर की ते व्यवस्थित लोकांच्या पर्यंत पोहोचतंय। लोकांना या विषयाशी काहीच घेणं नाही। जालन्याला आम्ही रोज पाणी दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। कोरंडेल साहेब म्हणतात ते आणलं त्यांनी आणलं, खोतकर साहेब म्हणतात त्यांनी आणलं, दानवे साहेब म्हणतात त्यांनी आणलं। हेच म्हणतो ना, जालन्याला जलसम्राट आहेत ना, रोज पाणी भेटलं पाहिजे। तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे। रावसाहेब पटेल दानवे यांनी आणलं, तो व्हिडिओ व्हायरल करताय बाहेर बसलेले। 1-1.5 मिनिटं तर तुम्ही शेरो शायरीच म्हणता, दुसरे 1-1.5 मिनिटं तुम्ही खोतकर साहेबांच्या वरतीच बोलता। त्यांच्या घरातल्या कुठच्या जरी व्यक्तीचा वाढदिवस, कोपऱ्यात एक चौकट, जालन्यात मेडिकल कॉलेज झालंच पाहिजे। केलं जरी तुम्ही जालन्यावर उपकार नाही करत आहे, तुम्हाला पाठवलं त्यासाठी आहे। विठ्ठलाच्या आजूबाजूला जे बडवे आहेत, 2 व्हिडिओ होते ऍक्च्युअली मध्ये, खूप व्हायरल झाले होते। मार्च पडताना बिर्याणीचं पण होतं। तिथं उभा राहणं हे प्रत्येक हिंदूचं काम होतं आणि तिथं मी पण हिंदू म्हणून तिथं गेलो होतो आणि त्याला हिंदुत्व म्हणतात। हा बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला। म्हणजे हिंदुत्व शिकलो कोणाकडून? जवळपास 230 बौद्ध समाजाचे गुरु माझ्या घरी येऊन गेले। हिंदूंसाठी उभा राहणं हे हिंदुत्व आहे। मुंडा असो, नवीन मुंडा असो, किती लोक तुम्हाला मुंड्यात दिसतील हू डोंट कम फ्रॉम अ रिच बॅकग्राउंड। त्यांचा फायदा झाला का माझा फायदा झाला? खरंच भयमुक्त झाला पाहिजे। अंडर द टेबल मेरे घर से मैंने या किसी और ने या भाऊ ने कभी आपसे कुछ लिया हो तो त्याचा टाका रेडिया गाणं माहिती, कोणाच्या लॉजवर कोणाच्या हॉटेलवर या सगळ्या गोष्टी होत्या। मला वाटतं जर तुमची परवानगी असेल माझा फोन उघडू का मी 1 मिनिट? तुमच्याच पेपरमध्ये मी तुम्हाला परत एकदा विनंती करेल की ते छापा। आपले लोकप्रतिनिधी काहीच बोलत नाही। तुम्ही आमदार आहात तर तुम्ही सक्षम असले पाहिजे जालना भयमुक्त करायला। 5 वर्ष त्यांनी केलं काय? विकासाच्या मुद्द्यावर बोला ना तुम्ही। तुम्ही जर पर्सनल जायला लागले तर लोकांना त्याच्यावर काय घेणं नाही की तुम्ही जालन्याला फंड दिलाच कसं काय? अरे भाई तरी मतदारसंघ फंड आहे ना। आपण जमिनी अडकतात। गृह मंत्री मेडिकल चालवतो, मेडिकल त्यांनी फुकट जरी वाटली तरी लोकांना काहीच त्याचं घेणं देणं नाही। आमदार साहेबांनी किती कोटीचे कामं आणले आणि खोतकर साहेबांनी किती कोटीचे कामं आणले। वर्षानुवर्ष रोटरी क्लब झालं, बरेच असे क्लब आहेत। फार गर्वाने सांगतात की ताई नगराध्यक्ष असताना कोणाला वाटतं का की महाराष्ट्रामध्ये जालना स्वच्छतेच्या ह्याच्यात 6-7-8 नंबरला असेल? सहज उपलब्ध होणारा नेता हा एकमेव म्हणजे अर्जुन खोतकर। जाहीररित्या सांगतोय, जे वचन दिले, जे शब्द दिले ते जर मी पूर्ण केले नाहीत तर अभिमन्यू खोतकरचा कान धरायची मुभा सगळ्यांना आहे। ती PDF जर मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवली तर पार्श्वभूमीचे तुम्हाला पानं ते वाढवावं लागतील, ते छापायला। ते छापा तुम्ही, बिंदास छापा, बिंदास तुम्ही लोकांना विचारायचं, रँडमली फोन करून विचारा। मी ठणकावून सांगू शकतो की कोणाकडूनच मी 1 रुपया घेतला नाही। जनतेला विचारू की तुमचे काही मनात प्रश्न असतील। अहो प्रशासक 1 वर्ष झाला प्रशासक बसलाय। अर्जुन भाऊ आमदार, रावसाहेब दानवे खासदार, नाही जुळलंच। आणि हे आता पार्टनरशिप लंबी झाली। 2 दिवसामध्ये जर शहर स्वच्छ झालं नाही तर तो कचरा आम्ही आयुक्ताच्या कॅबिनला आणून टाकू, झालं शहर स्वच्छ झालं। जालना नांदेड ह्या कामाला कोणामुळं अडथळा निर्माण झाला? बरेच लॉलीपॉपचं आजकाल वाटप होतं। संजय राऊत साहेबांनी काय विधान केलं हे माहिती आहे का तुम्हाला? लोकांना राहुल गांधी आवडतो की मोदी आवडतात? भुईमुगाची शेंगी खालून येते का वरतून येते हे त्यांना विचारा। निवडणूक आली की त्यांना रामनगर साखर कारखाना आठवतो। राहुल गांधीला आज सुद्धा 15 वर्ष झाले, आज सुद्धा पप्पूच म्हणतात। रामनगर साखर कारखाना खाल्ला म्हणजे काय? युअर आस्किंग द रॉंग पर्सन। जालन्याच्या स्वच्छतेशी यांचं काडी मात्र काहीच घेणं देणं नाही।
मी महापौर होणार नाही. ए बाबू, ये पब्लिक है पब्लिक, ये जो पब्लिक है सब जानना चाहती है, पब्लिक है.